नमस्कार मित्रांनो, जय हिंद. MSF अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. MSFबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती अशी आहे की जे काही महाराष्ट्रातील न्यायालय आहेत त्यांची सुरक्षा ही MSFकडे यायला सुरुवात झालेली आहे. या अगोदर मी जे यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की महाराष्ट्रातील जे काही न्यायालय आहेत त्या सर्व न्यायालयांची सुरक्षा ही MSFकडे येणार आहे. त्या संदर्भातील जो काही शासन निर्णय आहे तो देखील मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला होता. तर त्यानुसारच आता MSF जवानांची बदली ही व्हायला सुरुवात झालेली आहे व त्या संदर्भातच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, काही दिवसांअगोदर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून उमेदवारांची RT लिस्ट ही प्रकाशित करण्यात आली होती. तर तुम्हाला मी स्क्रीनवरती 24 डिसेंबर 2025 रोजीची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून जी नाशिक या जिल्ह्यामध्ये बदलीसाठी उमेदवारांची RT लिस्ट प्रकाशित करण्यात आली होती ती तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवत आहे. तुम्ही यामध्ये पाहू शकता हे ज्या उमेदवार आहेत त्यांची MSF ID तुम्ही यावरती पाहू शकता. काही उमेदवार 2018चे आहेत, काही उमेदवार 2019चे आहेत, त्याचबरोबर 2022चे 23चे यामध्ये उमेदवार आहेत. त्याचबरोबर जर तुम्ही इथे त्यांचं करंट लोकेशन पाहिलं तर ते सध्या कोणत्या आस्थापनेवर कार्यरत होते त्या संदर्भात देखील तुम्ही यामध्ये माहिती पाहू शकता. यावरती त्यांचं लोकेशन देण्यात आलेलं आहे आणि त्या उमेदवारांनी बदलीसाठी जो अर्ज केलेला आहे तो कोणत्या तारखेला केलेला आहे हे देखील पाहू शकता. यामध्ये काही उमेदवारांनी 2019मध्ये नाशिक या जिल्ह्यामध्ये बदलीसाठी अर्ज केलेला आहे, तर काही उमेदवारांनी 2023मध्ये बदलीसाठी अर्ज केलेला आहे, तर काही उमेदवारांनी 2024मध्ये देखील बदलीसाठी अर्ज केलेला आहे. आणि 28/10/2023पर्यंत ज्या उमेदवारांनी नाशिक जिल्ह्यासाठी बदलीसाठी अर्ज केलेला होता त्यांचं नाव या RT लिस्टमध्ये आलेलं आहे व त्यांना बदली संदर्भामध्ये त्यांना मेसेज देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आता तुम्ही इथे जे लेडीज सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांची देखील RT लिस्ट पाहू शकता. ही RT लिस्ट 24 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून प्रकाशित करण्यात आली होती व त्यामध्ये या ज्या काही लेडीज उमेदवार आहेत त्यांचं हे काही जे MSF ID आहे तो देखील यामध्ये देण्यात आलेला आहे. आता तुम्ही यामध्ये पाहू शकता काही लेडीज या 2018मधील आहेत, तर काही लेडीज या 2025मध्ये देखील भरती झालेल्या आहेत. तुम्ही त्यांचे MSF ID येऊन पाहू शकता. त्याचबरोबर त्या लेडीज ज्या आहेत त्या सध्या कोणत्या आस्थापनेवर कार्यरत होत्या त्याची देखील यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे व त्याचबरोबर त्यांनी बदलीसाठी जो अर्ज आहे तो कधी केलेला आहे ते देखील तुम्ही यामध्ये पाहू शकता. आणि तुम्ही जर खाली आले तर तुम्ही बघू शकता की 21 डिसेंबर 2025पर्यंत ज्या महिला सुरक्षा रक्षकांनी बदलीसाठी अर्ज केलेला आहे त्यांचं देखील नाव या RT लिस्टमध्ये आलेलं आहे व त्यांची देखील नाशिक या जिल्ह्यामध्ये बदली करण्यासाठी त्यांना विचारण्यात आलेलं आहे. आता हे जे काही RT लिस्टमधील पुरुष सुरक्षा रक्षक असतील, महिला सुरक्षा रक्षक असतील यांची यादी ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून 24 डिसेंबर 2025 रोजी प्रकाशित करण्यात आली होती व त्यांना मेसेजमध्ये सांगण्यात आलं होतं की यामध्ये जे काही महिला सुरक्षा रक्षक असतील, पुरुष सुरक्षा रक्षक असतील त्यांनी नाशिक जिल्ह्यातील जे काही नाशिक जिल्हा सत्र न्यायालय असेल, निफाड जिल्हा सत्र न्यायालय असेल, त्याचबरोबर मालेगाव जिल्हा सत्र न्यायालय असेल या आस्थापनेसाठी HRMS नुसार तुम्हाला बदली पाहिजे का नाही या माहितीसाठी त्या उमेदवारांना अहवाल हा मागवण्यात आला होता व त्यानुसारच आता बदली ही करण्यात आलेली आहे. तुम्ही स्क्रीनवरती महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा हा 31 डिसेंबर 2025 रोजीचा म्हणजे हा आजचाच कार्यालयीन आदेश आहे. तुम्ही यामध्ये पाहू शकता महाराष्ट्र सुरक्षा बलातील खालील सुरक्षा कर्मींना कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक देण्याबाबतचा हा कार्यालयीन आदेश आहे. आणि तुम्ही यामध्ये जे काही उमेदवारांचे MSF ID आहे ते देखील पाहू शकता की हे जे काही पुरुष सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्या सुरुवातीला MSF ID देण्यात आलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता की यामध्ये काही सुरक्षा रक्षक हे 2021मधले आहेत, काही 2018मधले आहेत, काही 2022मधले आहेत. या अशा प्रकारे यामध्ये सुरक्षा रक्षकांची बदली झालेली आहे. त्याचबरोबर ते सध्या कोणत्या आस्थापनेवर कार्यरत होते त्या संदर्भात देखील यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आता त्यांची जी काही बदली झालेली आहे तुम्ही यामध्ये पाहू शकता की जे काही डिस्ट्रिक्ट कोर्ट नाशिक ही जी काही आस्थापना आहे यामध्ये या सुरक्षा रक्षकांचीही बदली करण्यात आलेली आहे. आणि तुम्ही यामध्ये खाली जालात तर तुम्ही इथं काही लेडीज सिक्युरिटी गार्डसुद्धा पाहू शकतात ज्यांची बदली हे 2025मध्ये झालेली आहे. म्हणजे ते यावर्षी MSFमध्ये भरती झाले व त्यांची याच वर्षी ही बदली झालेली आहे, पण त्या लेडीज सिक्युरिटी गार्ड आहेत. लेडीज सिक्युरिटी गार्डची जी बदली आहे ती लवकर होते पुरुषांपेक्षा.
पुरुषांना थोडा वेळ लागतो. तर पुरुषांची जर बदली पाहिली तर तुम्ही साधारणपणे तुम्ही यामध्ये पाहू शकता की पुरुषांची बदली जी आहे ती 2022-2023 म्हणजे जे 2023मध्ये MSFमध्ये भरती झालेले जवान आहेत त्यांची बदली ही नाशिकमध्ये जे काही नवीन पॉईंट आलेले आहेत कोर्टाचे त्या ठिकाणी झालेली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जे काही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे सुरक्षेसाठी जे काही कोर्टाचे नवीन पॉईंट आलेले आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील हे जे काही पॉईंट आहेत त्याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील हे पॉईंट महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे सुरक्षेसाठी आलेले आहेत व तिथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून आपल्या MSF जवान हे तैनात करण्यात आलेले आहेत. तर त्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती, त्यामुळे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. या तर अजून महाराष्ट्र राज्यातील जे काही बाकीचे न्यायालय आहेत तिथे देखील लवकरच MSFचे जवान हे सुरक्षेसाठी तैनात केले जाणार आहेत. त्या न्यायालयांची सुरक्षा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे येणार आहे. तर ही एक MSF संदर्भात महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती, त्यामुळे आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. अशाच माहितीसाठी MSF अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा. तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.